नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा ही जानकीवर रागवल्यामुळे जानकी रूममध्ये आलेली असते आणि ऋषिकेशला हे सर्व सांगत ती खूप रडत असते. ऋषिकेशला म्हणते की आओ आई माझ्यावर रागावल्यात, त्यांनी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलेला आहे, मग आता त्यांची मनधरणी मी कशी करू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं त्यात काय इतके, अगं आईचे मन कसे जिंकायचे हे तर तुला चांगलीच माहिती आहे, हो की नाही. तेव्हा जानकी रडतच म्हणते की नाही, आत्ता या क्षणाला नाही, कारण आत्ता या क्षणी आईनी माझ्यासाठी त्यांच्या मनाचे दरवाजे बंद केले. मला खरंच सुचत नाही की मी नेमकं काय करू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू तेच कर की जेव्हा तू सतत मला ते सांगत आली. अगं तूच नेहमी सांगत असते की आपल्याला जर लांब उडी मारायची असेल तर आपण 2 पाऊल ही मागे गेलीच पाहिजे, त्यामुळे तू सुद्धा आता तेच कर. मी तुला काय म्हणतो ते कळते ना. तेव्हा जानकीला ऋषिकेशचा खूप मोठा आधार मिळतो. ती लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि मी आलेच म्हणून लगेच ती बाहेर जाते. तेव्हा ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटलेले असते. त्यानंतर इकडे सुमित्रा सुद्धा आपल्या रूम मध्ये विचार करत असते आणि तिच्या डोळ्यासमोर सारखे तेच आलेले असते की जेव्हा जानकीने ऐश्वर्यावर हात उगारला आणि तो हात जानकीचा मी धरला आणि जानकीला जे काही सुनावले त्याचाच विचार ती करत बसलेली असते. तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि आई आहो चला विसर्जनाच्या गडबडीमध्ये तुमच्या ह्या गोळ्यानी ते घ्यायचे राहिले, म्हणून ती गोळ्या आणि पाणी सुमित्राला द्यायला लागते. सुमित्राचे मात्र लक्ष नसते. सुमित्रा विचारत असते. तेव्हा ऐश्वर्या सुमित्राच्या तोंडासमोर येते आणि जोरात आई असे म्हणते. तेव्हा सुमित्रा ही भानावर येते. तेव्हा ऐश्वर्या विचारते की आई काय झाले हो, जानकी बहिणी सारख्या तुम्ही सुद्धा माझ्यावर चिडलात का. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ग, खरंच नाही, पण जानकीचा मात्र मला खूप राग आलेला आहे. अगं मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिने डायरेक्ट तुझ्यावर हात उचलला. अगं रणदिव्यांच्या घरामध्ये हे आजपर्यंत कधीही झालेले नव्हते. एका सुनेने आपल्या जावेवर कधीही हात उचलला नव्हता. रणदिव्यांच्या घरचे हे असे संस्कारच नाही. जानकी तर माझ्या हाताखाली तयार झालेली आहे, पण आज जे काही वागली ना ती, खरंच तिचे ही वागणे मला नाही पटले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो प्लीज जाऊन द्या, तुम्ही प्लीज त्यांच्यावर रागवू नका, खरंच त्यांची यात काही चूक नाही. अहो आई जानकी बहिणी किती समंजस आहेत, कायम त्या सर्वांना सांभाळून घेत असतात, परंतु आज नेमकं असे झाले, त्यांनी गैरसमज करून घेतला हो. आणि तसे जर बघायला गेलो तर कुठेतरी या सर्वाला मी सुद्धा जबाबदार आहे, म्हणून मुद्दाम सुमित्राच्या तोंडावर तोंडचोपडेपणा करत असते, कारण सुमित्राची सहानुभूती तिला मिळवायची असते. तर सुमित्रा म्हणते की अगं तू असे का म्हणतेस, या सर्वांमध्ये तुझी कशी चूक आहे, मग का तू स्वतःला इतका दोष देते ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो खरंच माझी चूक आहे. कसे होते की नेहमी मी जानकी बहिणीला सर्व विचारून त्यांना सांगून करत असते, कधीही मी त्यांच्या शब्दाबाहेर नसते हो, पण आज नेमकं मी त्यांना हे सर्व सांगण्यासाठी विसरले होते आणि त्यांना न विचारता मी ओवीला डायरेक्ट असे घरी घेऊन आले होते. पण आई अहो जानकी बहिणी सुद्धा एक आई आहेत, आपल्या मुलीसाठी त्यांचा जीव तुटतो, पण ते काय झाले हो, ओवी इतकी घाबरलेली होती म्हणून मला समजत नव्हते, म्हणून डायरेक्ट मी तिला घरी घेऊन आले. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या किती समंजस आहे, इतके सगळे होऊन सुद्धा तुझ्या मनात मात्र जानकी विषयी थोडासा सुद्धा राग नाही. आणि तेवढ्यात दरवाजा उघडून जानकी दरवाज्यात येते आणि त्या दोघींचे बोलणे ती ऐकत असते. सुमित्रा म्हणायला जाते की जानकीला मात्र, पण जानकी सुद्धा तेव्हाच म्हणते की आई माझ्या मनात सुद्धा ऐश्वर्याबद्दल राग नाही हो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी झाले का तुझे डोके शांत, मग तिथेच का उभी आहे आतमध्ये. तेव्हा जानकी आतमध्ये येते तर सुमित्रा म्हणते की अगं स्वतःच्या कानाने ऐक की जी तू जिचा रागराग करत होती तीच आता तुझे कौतुक करते, तुझ्याबद्दल चांगलं बोलत होती. तेव्हा जानकी मात्र मुद्दाम टोचून बोलते की मला हे वाटलेच होते की ऐश्वर्याला ओळखण्यात खरंच मी खूप मोठी चूक केली, वाटले होते भलतेच पण निघाले मात्र भलतेच, त्यामुळे आता इथून पुढे असे नाही होणार. तर ऐश्वर्या म्हणते की जाऊन द्या ना वहिनी, कशाला असे, काहीच नाही हे. तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या असे कसे नाही, खूप काही झालेले आहे. आई म्हणतात तसे की रणदिव्यांचे संस्कार रीती या सगळ्यावर एका आईच्या भीतीने मी मात केली. काही झाले असले तरी ऐश्वर्या मात्र मी तुझ्यावर हात उगारायला नको होता, जे हात मी तुझ्यावर उगारले ते हात जोडून मी तुझी माफी मागते. तेव्हा जानकी ऐश्वर्या समोर हात जोडते आणि मला माफ कर असे म्हणते. तर सुमित्रा ही जानकीकडे एकटक बघत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच उठते आणि सुमित्रा समोर नाटक करत लगेच जानकीला म्हणते की अहो वहिनी काय करतात, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि माझे डॅडा असे काय म्हणतात की मोठ्यांनी लहानासमोर असे हात जोडू नये. तेव्हा जानकी म्हणते की अगं तुझे डॅडा हे सुद्धा म्हटले होते की गावात मुलं पळवणारी टोळी आलीत म्हणूनच ओवीच्या बाबतीत मी जास्त सावध झाले होते. अहो आई गणपतीची मिरवणूक होती आणि तेथे किती लोक होते
होते, मग अचानक मला ओवी दिसेनाशी झाली आणि ऐश्वर्या सुद्धा अशी मला न सांगता ओवीला डायरेक्ट घरी घेऊन आली. अगं ऐश्वर्या, तू विचार केला का मला काय वाटले असेल तेव्हा, माझी काय अवस्था झाली असेल तेव्हा? सुमित्रा लगेच उठते आणि अगं ठीक आहे, आणि आता तेच बोलून विषय मात्र वाढू नका. आणि आता ऐश्वर्या सुद्धा म्हटले की तिच्या हातून चूक झाली, तिने तुला सांगायला हवे होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, आणि जानकी बहिणी खरंच माझे सुद्धा चुकले हो, तुम्हाला सांगायला हवे होते, पण इथून पुढे मात्र असे होणार नाही, मी असे ओवीला न सांगता कुठेच घेऊन जाणार नाही. तेव्हा सुमित्रा खुश होते आणि म्हणते की अगं तुमच्या दोघीच आवाजावामधील आता गैरसमज दूर झालेत ना, खरंच मला खूप बरे वाटले. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या दे इकडे त्या गोळ्या, मी गोळ्या घेते. तेव्हा ऐश्वर्या गोळ्या द्यायला लागते तर जानकी म्हणते की आई अहो कुणावर असा आंधळेपणापोळे विश्वास ठेवू नका. तेव्हा सुमित्रा आणि ऐश्वर्या जानकीकडे बघत असतात तर जानकी म्हणते की अहो आई ह्या गोळ्या दुपारच्या आहेत, ऑलरेडी त्या गोळ्या तुम्ही घेतलेल्या आहेत. तेव्हा सुमित्रा तर घाबरतेच, अगं काय ग ऐश्वर्या तुझ्याही लक्षात का नाही आले का? तेव्हा जानकी म्हणते की हो मी संध्याकाळच्या गोळ्या आणलेल्या आहेत, म्हणून आपल्या हातातील गोळ्या ती हात पुढे करते आणि दाखवते. तेव्हा जानकी सुमित्राच्या हातामध्ये त्या गोळ्या देते तर ऐश्वर्या बाजूला होते. जानकी सुमित्राला म्हणते की आई औषधांचा ओव्हरडोस होणार नाही याची काळजी तुम्ही सुद्धा घ्या, आणि ऐश्वर्याच्या हातातील पाणी घेऊन ती सुमित्राला पिण्यासाठी देते. तेव्हा लगेच ऐश्वर्या मुद्दा म्हणते की ओके आई तुम्ही आता आराम करा, परवा आपल्याला मार्केटमध्ये जायचे आहे, त्यामुळे तुम्ही मला आठवण करून द्या. तेव्हा जानकी म्हणते की नाही परवा आपण कुठेही कोणी जाणार नाहीत, कारण आपल्याकडेच लोक येणार आहेत. तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय हो असे काय आहे परवा? तेव्हा जानकी आईंकडे बघत खुश होत म्हणते की परवा आपल्या घरातील लोकांसाठी खूप मोठा असा दिवस आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो असे काय आहे पण परवा? तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा जानकी खुशून म्हणते की अगं परवा आईंचा वाढदिवस आहे, तो पण 60वा. तेव्हा जानकी आणि सुमित्रा खूप खुश असतात, परंतु ऐश्वर्या मात्र म्हणजे त्यांच्याकडे अगदी एकटक बघतच असते. तेव्हा सुमित्रा खुशून म्हणते की जानकी कसे ग हे सर्व लक्षात ठेवते तू? तेव्हा जानकी म्हणते की अहो आई रणदिव्यांची मोठी सून आहे मी, मग हे सर्व मी लक्षात नाही ठेवणार का? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण घर सांभाळून हे सर्व लक्षात ठेवायचे म्हणजे, आणि जानकीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत म्हणते की खरंच किती गुणाची आहेस ग तू जानकी. तर ते बघून ऐश्वर्याचा मात्र खूपच जळफळाट होतो. तेव्हा जानकी प्रेमाने सुमित्राचा हात धरते आणि प्रेमानेच आई म्हणते, तर ते बघून ऐश्वर्याचा मात्र जळफळाट होतो आणि रागानेच ती आपल्या रूममध्ये निघून येते. तेव्हा आजी मात्र रूममध्ये असते आणि बदाम खाण्यावर ताव मारत असते. तेवढ्यात ऐश्वर्या येते तर आजी लगेच उठते की आय्या गुंडी ग गुंडी, अगं वा वा गुंडी शाब्बास असे म्हणून ऐश्वर्याला खुश करून ती जवळ घेते, परंतु ऐश्वर्या मात्र रागात असते. आजी म्हणत असते की काय ग मस्त सिक्सर मारलीस तू, शाब्बास म्हणून ती ऐश्वर्याचे खूप कौतुक करत असते. अगं तू ओवीला सर्व सांगितले, गुंडांच्या तावडीतून सोडवले, घरी घेऊन आलीस, आणि ते सर्व सांगून आणि ते सर्व बघून सुमित्रा सुद्धा तुझ्यावर किती खुश झाली आणि जानकीवर ती रागवली सुद्धा. हे सर्व बघायला मात्र मी नव्हते ग, अगं जर मी असते तर खरंच खूप मज्जा आली असती. आणि काय ग एकदमच हात धरला म्हणे, कसा कसा सांग मला की काय झाले ते? आणि आजी आपला हात वर करून म्हणते की समजा असा हात मारायला आला. तेव्हा ऐश्वर्या लगेच आजीचा हात धरते. अहो आजी जरा शांतच बसा, कारण एकतर अगोदर माझे डोकं फिरलेलं आहे. तेव्हा आजी म्हणते की शांत हो, अगं चिडू नको, हे बदाम खा म्हणजे तुझं डोकं शांत होईल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुमचे हे प्राचीन बदाम मला नकोय, ते तुमच्याकडेच ठेवा म्हणजे तुमची मेमरी ही वाढेल जरा, आणि जर तुमची मेमरी वाढली तर 4 गोष्टी चांगल्या तुमच्या लक्षात राहतील. अहो आजी मी इतकी मेहनत घेतली होती, इतकी मेहनत करून मी हे सर्व केले होते, आणि जानकी बद्दल आईंच्या मनात मी राग सुद्धा भरला होता, पण त्या जानकीने ऐन वेळेस असे केले की ऐन वेळेस आईंच्या मनातील सर्व रागच निघून गेला आणि आई ज्या घडले होते ते सर्व विसरून गेल्या, आणि त्या सहजासहजी त्या असे कसं विसरू शकतील, आणि हे सर्व तुमच्यामुळे झाले, या सर्वाला तुम्हीच जबाबदार आहात. तेव्हा आजी म्हणते की काय मी जबाबदार आहे? अगं मी येथे नसताना तू मात्र घोळ घालून ठेवतेस आणि मी नसताना झालेल्या गोष्टीचे खापर माझ्या डोक्यावर फोडते. पण मला एक कळत नाही की सुमित्रा इतक्या लवकर जानकीवरचा राग कसे विसरली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कारण अहो जानकीला अशी महत्वाची गोष्ट माहिती होती ती तुम्ही मला कधी सांगितलीच नाही, त्यामुळे तुमचा बदाम खाऊन काय उपयोग होतो लक्षात मात्र तुमच्या काहीही राहत नाही. आईंचा परवा 60वा वाढदिवस आहे हे मला मात्र कोण सांगणार होते. तेव्हा आजी लगेच म्हणते की आय्या अगं खरंच सुमित्रा 60 वर्षाची झाली आणि तिचा तर 60वा वाढदिवस सुद्धा आहे. अगं पण वाटत नाही, अगदी माझ्यासारखी ती तरुणच वाटते. माझे वय दिसत नाही पण तिने तिचे वय लक्षात ठेवले, या तितके काय मेले कौतुक करायचे.
ऐश्वर्या म्हणते की हो ना, यात काय कौतुक करायचे, म्हणजे मग कशाला माझ्या कानामध्ये कायम ढोल पिटवत असतात. जानकीला हलक्यात घेऊ नको, तुला या जानकीला घरातून बाहेर काढणे इतके सोपे नाही. मग कशाला हे सर्व सांगत असतात, काय हे सर्व सांगून माझे डोकं खराब करत असतात. त्या जानकीला मात्र मी चांगली ओळखते. आईंचा वाढदिवस लक्षात ठेवून त्याचे क्रेडिट तिने मिळवलेत आणि उद्या तर ती त्यांच्या वाढदिवसाची चांगली सॉलिड तयारी करून आपल्या आईंचे क्रेडिट मात्र स्वतः तीच घेणार आणि ते सुद्धा आपल्या नाकावर टिचून, आणि आई त्या केकचा पहिला घास सुद्धा तिलाच भरवतील. मग आपण काय करणार आहोत, आपण फक्त बघत राहायचे आणि मस्त लांब उभे राहून हसत राहायचे आणि मस्त टाळ्या वाजवायच्या. हॅपी बर्थडे टू यू. आणि ऐश्वर्या इतकी भडकते आणि हसू नका, हे सर्व तुमच्याच मुळे झाले म्हणून आजीला खूप ओरडते. तेव्हा आजी म्हणते की काय ग, मी का? तर ऐश्वर्या म्हणते की हो, चांगले तेल टाकून मी आग लावली होती, त्याचा भडका सुद्धा उडाला होता, पण त्या सर्वावर तुमच्या एका चुकीमुळे पाणी फिरले आणि सर्व काही तुमच्यामुळे ते पाण्यात गेले. तेव्हा मात्र आजी हसून विचारते की अगं मग आता काय करण्याचे ठरवले तू? तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की तुमची संगत सोडण्याचे ठरवले आणि तसाही तुमचा मला काही उपयोग नाही, जे काही करायचे आहे ते मलाच करावे लागेल. तेव्हा मात्र आजी शांत बसते आणि ऐश्वर्याला तोंड वाकडे करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की आता आईंच्या मनातून जानकीला पुन्हा उतरवण्यासाठी असे काहीतरी मला मोठे करावे लागेल, ज्याने कायमची जानकी आईंच्या मनातून उतरेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी फ्रेश तयार होते आणि चहाची तयारी करत असते, तर तेथे सारंग येतो आणि अगं वहिनी, आईचा 60वा वाढदिवस आहे, त्यामुळे असा स्पेशल दिवस आहे, मग खास अशी तयारी आपल्याला करावी लागेल आणि दणक्यात हे सर्व साजरा करूयात, अगदी धूमधडाक्यात. सेलिब्रेशन तर असे व्हायला हवे. तेव्हा जानकी म्हणते की आओ सारंग भाऊजी, तुम्ही जर असे बोलायला सुरुवात केली तर मला शर्वरी वंशाची आठवण येते, त्या पण इतक्याच उत्साही असतात. तेव्हा सारंग म्हणतो की अगं वहिनी, बरं झालं की तू तिची आठवण काढली, वाचवलीस तुम्हाला. मी अगोदर तिला फोन करतो, नाहीतर ती आपल्यावर रागवून बसेल. तेव्हा जानकी म्हणते की हो हो, तुम्ही अगोदर त्यांना फोन करा. तर सारंग म्हणतो की हो, आणि सारंग लगेच फोन घेतो आणि शर्वरीला फोन लावतो, तर शर्वरी हॅलो बोलते. तेव्हा सारंगला स्पीकरवर फोन ठेवतो. मी आणि जानकी वहिनी आहोत. अगं शर्वरी ताई, आपल्या आईचा 60वा वाढदिवस आहे. सारंग अगदी ओरडून म्हणत असतो, तर जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी हळूच, त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे ना. तेव्हा सारंग अगदी हळूच बोलतो की अगं ताई ऐक, आपल्या आईचा 60वा वाढदिवस आहे. तेव्हा जानकी परत म्हणते की अहो इतके सुद्धा हळूच बोलू नका, कारण शर्वरी वंशाला सुद्धा ऐकायला जाणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो की धर वहिनी तूच बोल, आणि जानकीच्या हातात मोबाईल देतो. जानकी ही शर्वरीला म्हणत असते की शर्वरी वंश, आओ आईंचा 60वा वाढदिवस आहे. आणि तेवढ्यात ऐश्वर्या खिडकीतून येते आणि खिडकीतून हे सर्व सारंग आणि शर्वरी जानकीचे बोलणे ऐकायला सुरुवात करते. तेव्हा जानकी शर्वरी वंशला फोनवर सांगत असते की मी असे ठरवले की आपण मंदिरात जाऊन अभिषेक करूयात आणि प्रसाद वाटूयात. एक पेड्यांचा आणि 5 बायकांना घरी बोलावून त्यांची ओटी सुद्धा भरूयात. तेव्हा सारंग म्हणत असतो की अगं वहिनी, आईला फुले खूप आवडतात, मग आपण सर्वांनी मिळून आईला फुले गिफ्ट देऊयात. तेव्हा जानकी ते शर्वरीला सांगत असते. जानकी शर्वरीला म्हणते की तुम्ही एक काम करा, आपण इथे आल्यानंतर ठरूयात, त्यामुळे तुम्ही लगेच इकडे निघून या. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं वहिनी, मी घरी नाही, इंदोरला आलेले आहेत, मी परवा घरी येणार आहे. तेव्हा जानकी म्हणते की म्हणजे शर्वरी वंश, तुम्ही आईंच्या वाढदिवसाला? तर लगेच सारंग जानकीच्या हातातून मोबाईल घेतो आणि शर्वरीला विचारतो की ताई, तू आईच्या वाढदिवसाला नाही येणार का? तेव्हा शर्वरी म्हणते की नाही सारंग, सॉरी. सारंग म्हणतो की काय ग सॉरी, याला काय अर्थ आहे की तुला यायला जमणार नाही म्हणून? अगं वहिनी, हिच्या लक्षात कसे नाही की आईचा वाढदिवस आहे म्हणून? तेव्हा जानकी आपल्या हातात मोबाईल घेते आणि शर्वरी वंश, मी समजू शकते, पण तुम्ही घरी आल्यानंतर नक्की या आणि चला आता काळजी घ्या, मी सारंगला समजावते. तेव्हा ऐश्वर्या हे सर्व बोलणे ऐकते. तेव्हा सारंग म्हणत असतो की आईच्या वाढदिवसाला येणे इथे असायला नको का? तर जानकी म्हणत असते की आओ त्या सासूरवाशीन आहेत, जाऊन दे, येतील त्या. तर लगेच तेथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या मुद्दाम विचारते की काय, कसले प्लॅनिंग सुरू आहे? मी ऐकले म्हणून मी म्हटले की मी सुद्धा येते तुमची मदत करण्यासाठी, मग मी काय करू? तेव्हा जानकी म्हणते की हो ना ग, तुझी मदत तर खूप लागेल, तू आईंना ओवाळ, जसे तू गणपती बाप्पांना ओवाळले होते अगदी तसे. तेव्हा सारंग लगेच खुश होतो आणि वाव वहिनी आणि ऐश्वर्या, हे पग किती मोठं मन आहे माझ्या बहिणीचे, आईला ओवाळण्याचा मान तिने तुम्हाला दिला. तेव्हा जानकी म्हणते की देणारच, कारण आता ऐश्वर्या आईंची लाडकी सून आहे ना, मग मान तर मिळायलाच हवा. तेव्हा जानकी सारंगला म्हणते की चहा तर आता होतोयच, मग मागच्या अंगणातील तुम्ही गवती चहाची पाती घेऊन या. सारंग म्हणते की हो हो. तेव्हा सारंग लगेच आणण्यासाठी जातो. तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की अगं, तुला मी त्या प्रदर्शनातील बाहुली आहे ना, तसे
कसे सजून ठेवणार आहे, अगदी त्या बाहुलीसारखे काहीच मी तुला करून देणार नाही. तुला मान हवा आहे ना, मग तो मान मात्र मी तुला बरोबर देणार. पण जर तू या घराची मानहानी करण्याचा प्रयत्न जर केलास तर अशी शिक्षा देईल की तू मान वर करून सुद्धा बघू शकणार नाही. लग्न करून या घरात आले तेव्हापासून तू सर्व काही विस्कटत चालली आणि मी सगळं आवडते. पण ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव की आईंचा 60वा वाढदिवस आहे, यात काहीही करू नकोस. वेळीच तू स्वतःला आवर घाल. तुझ्यामध्ये सुधारणा व्हावी इतकीच माझी इच्छा आहे. बरोबर वागणाऱ्या माणसाचा तू हात धर, म्हणजे तुझे पाऊल हे कधीही चुकीचे पडणार नाही. तेव्हा जानकी आपला हात ऐश्वर्या समोर करते. ऐश्वर्या मात्र रागाने तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे ऋषिकेशचा जो कामगार असतो तर तो ऋषिकेशला सांगत असतो की गावातील एक शेतकरी संघटनेचा सचिव येऊन गेला आणि तो भाजीपाला आणि शेतमाल विकण्याबाबत विचारत होता. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, त्यांना तर शेतमालाविषयी काळजी लागणारच. शेतकरी सर्व आपला पैसा ओतून आणि काबड कष्ट करून ते पीक घेतो, मग त्यांच्या पिकाला जर योग्य भाव नाही मिळाला तर काळजी वाटणे ही साहजिकच आहे. तेव्हा तो म्हणतो की अहो, आपण सारंग दादांच्या अपघातानंतर त्या सेमिनारसाठी जाऊ शकलो नाही हे त्यांना माहिती आहे. तर ऋषिकेश म्हणतो की पण त्यांना हे माहिती नाही, ज्यांनी हे सेमिनार केले होते त्या सेमिनारचे डेलिगेट्स मला येऊन भेटून गेले. त्यामुळे मॅनेजर, तुम्ही एक काम करा की शेतकरी संघटनेच्या वतीने तुम्ही त्या कंपनीला एक मेल पाठवा. मग त्या मेल मध्ये असे मेन्शन करा की आमचे त्या डेलिगेट्सचे बोलणं झालेले आहे, मुळशीच्या सर्व शेतमालाला योग्य दर मिळतील. आणि खास असे मेन्शन करा की दरवर्षी आपली कंपनी मुळशीच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात विकला जाईल आणि त्यांना योग्य असा मोबदला मिळेल. तसेच यावर्षी सुद्धा होईल. सेमिनार हा कॅन्सल झाला म्हणून माल विकत घेतला जाणार नाही असे काही होणार नाही. आणि जर असे झाले नाही तर हे सर्व शेतकऱ्यांचा माल रणदिवेंची व्हेजिटेबल्स आणि फ्रॉम प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी घेतली जाईल. तेव्हा मॅनेजर विचारतात की पण सर, भावाचे काय? तेव्हा ऋषिकेश सांगतो की तो हा ठरवण्याचा हक्क हा बाजार समितीचा आहे. मग त्यात तिथले सर्व शेतकरी संघटनेचे अधिकारी, बाजार समितीने नेमलेली ही सल्लागार समिती हे ते सर्वजण असतील, मग ते ठरवतील. तर मॅनेजर साहेब म्हणतात की अहो, यंदा आपल्याकडून सयाजीराव हे समितीत असतील अशी बाहेर चर्चा सुरू आहे. तेव्हा ऋषिकेशला हसायला येते आणि तो म्हणतो की नाही, ते आमचे व्याही आहेत, म्हणजे ते सल्लागार समितीत सामील होऊ शकतात अशी कुरबुर बाहेर सुरू आहे. पण तसे अजिबात होणार नाही. मी उद्या सल्लागार समितीत कोण कोण असणार आहे याची लगेच लिस्ट तयार करणार आहे आणि त्यामध्ये सयाजीरावांचे नाव मात्र नसेल. तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात की सॉरी सर, पण लहान तोंडी मोठा घास घेतो. पण जर सयाजीरावांनी हट्ट धरला तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तरी सुद्धा ते शक्य नाही. व्यवसाय आणि नाते हे वेगवेगळे असलेलेच बरे राहील. आणि त्यात तर मी सयाजी काकांना चांगलेच ओळखतो. त्यांच्या हातात मी इतका मोठा महत्वाचा निर्णय नाही देऊ शकत. आणि उद्या जर त्यांनी चुकीचे भाव ठेवले आणि जर बायर्सने जर आपल्याकडे पाठ फिरवली तर यात आपले सुद्धा आणि शेतकऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान होऊ शकते. आणि तसे मी होऊन देणार नाही. त्यामुळे जे मी तुम्हाला सांगितले अगदी तसेच तुम्ही सुद्धा करा. तुम्ही शेतकरी संघटनेला एक मेल पाठवा, तोपर्यंत मी ही लिस्ट तयार करतो. तेव्हा मॅनेजर साहेब हे ओके म्हणतात आणि त्याच वेळेस हिम्मत काका दरवाजात येतात. तर लगेच ऋषिकेश विचारतो की हिम्मत काका, तुम्ही आज इथे? तेव्हा हिम्मत काका आतमध्ये येतात. त्यानंतर इकडे जानकी ही सारंग आणि ओवीला खाण्यासाठी भेळ देते. तर ओवी ती भेळ खाऊन खूपच खुश होते आणि आई खरंच खूप सॉलिड झाली. पण आज शर्वरी आत्यानी असती तर तिला खरंच ही भेळ आवडली असती. तर सारंग म्हणतो की आली कुठे मोठी शर्वू आत्याची वकील, कशाला तिला मिस करते तू? आणि तू अजिबात तिला मिस करू नको, भेळ तर तिला द्यायची नाहीच. आणि तुला माहिती आहे की आजीच्या वाढदिवसाला सुद्धा तुझी ती शर्वरी आत्या नाही गेली, ती इंदोरला शॉपिंग करण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी, कामासाठी गेल्यात त्या. तेव्हा ओवी म्हणते की सारंग काका, हे बघ, माझ्या शर्वू आत्याला काही बोलायचे नाही. तेव्हा जानकी म्हणते की बास करा, तुम्ही आता भांडू नका. आता आपण येथे कशासाठी जमलो आहोत? प्लॅनिंग करण्यासाठी ना? तेव्हा सारंग म्हणतो की प्लॅनिंग तर आपले सर्व झालेले आहे. पुजारी काकांना सुद्धा मी फोन करून ठेवला, ते डायरेक्ट आपल्याला देवळात येऊन भेटणार आहेत. आणि वहिनी, केकची ऑर्डर तर तू अगोदरच दिलेली आहे. तेव्हा ओवी विचारते की पण फुलांचे काय? तर जानकी म्हणते की मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी गुलाबदादांना ते सर्व सांगितलेले आहे आणि आपल्या अंगणातील फुलांचा मी जाईजुईचा गजरा आईंसाठी करणार आहे. तेव्हा त्यांची सर्व तयारी सुरू असते आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो. तेव्हा ऋषिकेश
ऋषिकेशला पाहून लगेच जानकी म्हणते की हे तर आलेच, मग तुम्हाला काय हवे असेल ते तुम्ही घ्या. आणि लगेच जानकी ऋषिकेश जवळ येते. तेव्हा जानकी विचारते की काय हो ऋषिकेश, तुम्ही इतक्या लवकर ऑफिसमधून कसे आलात? तेव्हा ऋषिकेश पूर्णपणे नाराज असतो आणि मी तुला नंतर सांगतो, पण त्या अगोदर मला सांग की नाना कुठे आहे? तेव्हा जानकी म्हणते की अहो नाना आणि आई त्यांच्या रूम मध्ये आहे. तर ऋषिकेश म्हणतो की थांब मी त्यांना भेटून येतो. तेव्हा जानकी पुन्हा ऋषिकेशला विचारते की अहो ऋषिकेश काय झाले? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही नाही, मी तुला नंतर सर्व काही सांगतो. आणि ऋषिकेश लगेच नानांच्या रूम मध्ये निघून जातो. तर जानकी विचारात पडते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंग हा ओवीला सांगत असतो की अगं जानकी वहिनीने आईला ओवळण्याचा मान अगोदरच ऐश्वर्याला दिलेला आहे. तेव्हा हे सर्व ऐकून आजी मात्र ऐश्वर्याला सांगत असते की अगं असे करून ती पुन्हा एकदा सुमित्राच्या नजरेत मोठी होणार आणि दरवर्षीप्रमाणे मानाचे सोन्याचे नाणे मात्र तिलाच मिळणार. तेव्हा सारंग इकडे ओवीला सांगत असतो की आपल्या रणदिवे कुटुंबाची आन मान शान आहे ते सोन्याचे नाणं. आणि हे सर्व आजी ऐश्वर्याला सांगत असते. तेव्हा ऐश्वर्या ठरवते मग आता ते सोन्याचे नाणं हे माझ्याकडेच यायला हवे. तेव्हा आता ते शेवटी नाणं कुणाला मिळते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.